लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार पुन्हा आता ऍक्शन मोडवर आले। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला। योगेंद्र पवारांसह शरद पवार यावेळी उपस्थित होते। शरद पवारांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्याचबरोबर नागरिकांबरोबर संवादही साधला। आणि या जनता दरबाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी। त्यानंतर शरद पवार जे आहेत ते थेट बारामतीमध्ये आलेले आहेत आणि बारामतीत सकाळी त्यांनी गोविंदबाग या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर ते प्रथमच शहरातील भिगवण चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गट या आपल्या स्वतःच्या पक्ष कार्यालयामध्ये आले आहेत आणि या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी योगेंद्र पवार देखील आहेत। योगेंद्र पवार दर मंगळवारी बारामतीतील या कार्यालयामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित असतात। मात्र आज पहिल्यांदा शरद पवार देखील या कार्यालयामध्ये येऊन लोकांच्या समस्या अडचणी सांगतायत। लोकांनी देखील मोठा प्रतिसाद दिलेला आहे। प्रत्येक जण निवेदन अर्ज विनंत्या घेऊन आपल्या अडचणी घेऊन या ठिकाणी या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि एकूणच आज जे आहे ते संपूर्ण जे कार्यालय आहे ते फुलून गेलेलं आहे। गेली अर्धा तास झाली, त्याहून अधिक काळ जे आहे ते शरद पवार आणि योगेंद्र पवार या कार्यालयात आहेत। त्याचबरोबर कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। शरद पवार हे आज बारामतीत असून उद्या पुरंदर इंदापूर असा दौरा करणार आहेत। ज्यावेळी मुलांनी G24 तास बारामती।